नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती सोयाबीन बिर्याणी. एकदम झटकीपट होते. थोडंसं पाणी घेतले का भांड्यामध्ये आणि तांदूळ भिजायला ठेवून दिले. गरम पाणी करून घेतलं, त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड केले, ते देखील आपण भिजण्यासाठी ठेवून दिलेत. आणि बघू शकता अर्धा तासात मस्त सोयाबीन आपले भिजले आहेत. आता मॅरिनेट करायचं. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीन भिजवलेले त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं त्या सोयाबीनमधलं आपल्याला. आणि एक एक करून थोडे थोडे करून सर्व सोयाबीन मी एका भांड्यामध्ये ॲड करून घेतलेत. हे बघा, ते सर्व सोयाबीन ॲड केले. त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं लसूण त्याचं वाटण केलं, ते थोडंसं ॲड केलं. ते ॲड केल्यानंतर मी थोडासा बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आपल्या घरी जे पण मसाले आहेत तेवढे सगळे मसाले त्या सोयाबीनमध्ये ॲड केले. सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं मी लास्टला हिंग देखील मिक्स केलं आहे. आणि चवीनुसार मी मीठ देखील ॲड केलं आहे. मीठ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला जसं लागेल त्या अकॉर्डिंग दही आपल्याला ॲड करायचं आहे. दही ॲड करून झाल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. बघू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळीकडे आपल्याला ते मिश्रण लागलं पाहिजे. एका कुकरमध्ये तेल ॲड केलं, खडे मसाले टाकलेत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पाण्याला मस्त उकळून द्यायचं आहे थोडंफार आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मी जे तांदूळ बासमती भिजत ठेवलेले ते तांदूळ मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तांदूळ ॲड करायचे आहेत आपल्याला आणि पाणी कमी ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा घी ॲड करायचं आहे. घीनेच आपला राईस आहे जो सॉफ्ट होतो. घी ॲड केल्यानंतर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 या 2 शिट्ट्या बस आहेत. तोपर्यंत काय केलं, कढई ठेवली दुसऱ्या साईडला, गरम करून घेतलं, तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड केलं. जिरं चांगलं तडतडलं, त्याच्यात जे मॅरिनेट करायला आपण ठेवलेले सोयाबीन ते त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. आणि थोडंसं आपल्याला त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते आपण कढईमध्ये ॲड करायचं. दुसरी कढई घेतली, त्याच्यामध्ये काय केलं, तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, कांदा टाकला आणि कांद्याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण टमॅटो ॲड करणार आहे. हे दोन्ही एकत्र फ्राय झाले की त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून आपण थोडंसं कढईवर शिजण्यासाठी सोयाबीन ठेवलेले ते त्याच्यामध्ये मी ॲड केले. कांदा आणि टमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि थोडंसं पाणी ॲड केलं, कारण सोयाबीन शिजले पाहिजे त्यासाठी. आणि व्यवस्थित त्यांना मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं मंद आचेवर झाकण मारून मी शिजून देखील दिलं त्याला. तोपर्यंत राईस बघूया आपला झाला आहे का. कुकरची शिट्टीवर केली आणि बघा एकदम मोकळा मोकळा आपला राईस झालेला आणि ते सोयाबीन पण रेडी झाले. जो राईस मोकळा झालेला तो पूर्णपणे मोकळा करून घेतला आणि खाली भाजीची लेअर आणि वरती आपण लावलाय राईसची लेअर. सुंदर अशा 2 लेअर लावल्या. त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड केली आणि थोडंसं साजूक तूप देखील टाकलं राईसवरती. सगळ्या साईडून थोडं थोडं टाकायचं आणि थोडं झाकण मारून मी मस्त तिला स्मोक दिला आहे. आणि ते मस्तपैकी आपली सोयाबीन बिर्याणी रेडी झाली आहे. अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवा आणि झटकीपट होते, कमी साहित्यामध्ये. आणि कशी झाली रेसिपी नक्की कमेंट करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहीन. धन्यवाद.